नमस्कार मुलांनो, एक्सेल ट्यूशन गोवा बोर्ड या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओत इयत्ता तिसरीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील टपटप पडती अंगावरती या पहिल्या कवितेचे प्रश्नोत्तरे म्हणजेच क्वेश्चन आन्सर्स व कवितेखाली दिलेला अभ्यासक्रम या व्हिडिओत सोडवणार आहोत. मुलांनो, जर तुम्हाला एक्सेल ट्यूशन गोवा बोर्ड हा चॅनलवर त्यातील कंटेंट आवडले असल्यास जरूर तुमच्या मित्रांना शेअर करा. अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा एक्सेल ट्यूशन गोवा बोर्ड. तर आता प्रश्नोत्तरे सोडवण्यास सुरुवात करूया. आणि मुलांनो, तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण पहा, मध्ये स्किप करू नका, कारण यात काही महत्त्वाचे टिप्स व ॲडिशनल प्रश्न दिलेले असतात, ते चुकवू नका. ते परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहेत. आता सुरू करूया अभ्यासक्रम व प्रश्नोत्तरे सोडवण्यास. टपटप पडती अंगावरती या कवितेवरचे. या कवितेचे कवी आहेत मंगेश पाडगावकर. अभ्यासक्रमामध्ये पहिल्यांदा दिला आहे ते गप्पा गोष्टी करूया. आता हे खाली दिलेलं चित्र तुम्ही काळजीपूर्वक पहा. खालील चित्रात तुम्हाला काय काय दिसते ते सांगा. या प्रश्नाचे उत्तर आहे, मला या चित्रात झाडे, नदी, डोंगर, सूर्य, खडक, फुले, फळे, पाणी इत्यादी दिसत आहेत. प्रश्न दुसरा, वरील चित्रातील कोणकोणत्या गोष्टी तुम्ही रोज पाहता? उत्तर दुसरे, चित्रातील सूर्य, झाडे, फळे, फुले, खडक, पाणी, हिरवळ या गोष्टी मी रोज पाहते. प्रश्न तिसरा, उगवत्या सूर्याला पाहून तुमच्या मनात कोणते विचार येतात? उत्तर, उगवत्या सूर्याला पाहून माझ्या मनात नवचेतना निर्माण होते व मी उत्साहाने व त्याच्या प्रेरणेने दिनक्रम सुरू करते. रंगीबेरंगी फुलांना पाहून तुम्हाला काय वाटते? तर रंगबिरंगी फुले पाहून खूपच छान वाटते. निसर्गातील हे रंग आमच्या बागेची सुंदरता वाढवतात व आपल्या जीवनात रंग भरतात. आता पाहूया पुढील उपक्रम. वाचा, विचार करा आणि लिहा. प्रश्न पहिला, मुलांचे गाणे कधी जुळून येते? तर आहे, जेव्हा अंगावरती टपटप करून प्राजक्ताची फुले पडतात त्यावेळी त्या तालावर मुलांचे गाणे जुळून येते. प्रश्न दुसरा, सगळीकडे कोणती जाळी पसरली आहे? सगळीकडे ऊन सावलीची जाळी पसरली आहे. प्रश्न तिसरा, आनंदाने कोण डुलत आहे? तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे, आनंदाने गवत डुलत आहे किंवा गवत आनंदाने डुलत आहे. चौथा प्रश्न आहे, मुलांनी फुलांसारखे काय करावे असे तुम्हाला वाटते? चौथ्या प्रश्नाचे उत्तर आहे, मुलांनी फुलांसारखे फुलावे असे आम्हाला वाटते. प्रश्न पाचवा, कवीने कोणाला शहाणे म्हटले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे, कवीने गाणे गातात तेच शहाणे असे म्हटले आहे. जी मुले गाणे गातात तीच शहाणी आहेत असे कवीने कवितेत म्हटले आहे. आता पुढील उपक्रम सोडवूया. कवितेचे अंतरंग. पहिला प्रश्न आहे, वाचा व खालील अर्थ कवितेच्या कोणत्या ओळीत आलेला आहे ते लिहा. इथे अर्थ दिलेला आहे, तुम्हाला कवितेच्या ओळी लिहायच्या आहेत ज्या ओळीत हा दिलेला अर्थ येतो. क, जेव्हा फांदीवरती काहीतरी झुलते तेव्हा माती हसते. कवितेतील ओळ आहे, हसते धरती फांदीवरती हा झोपाळा झुले. या कवितेच्या ओळीत हा अर्थ आपल्याला दिसून येतो. ख, गाण्यातून वाऱ्याची झुळूक येते. पावसाच्या धारा बरसतात आणि सुंदर असा मोर पिसारा फुलतो. हा अर्थ स्पष्ट करणाऱ्या कवितेच्या ओळी आहेत, पाऊस वारा मोर पिसारा या गाण्यातून फुले. ग, फुलांसारखे आनंदी व्हा व सगळे एकत्र गाणे गात चला. हा अर्थ दर्शविणाऱ्या कवितेच्या ओळी आहेत, फुलासारखे सर्व फुलारे सुरात मिसळून सूर चला रे. मुलांना, जर तुम्हाला एक्सेल ट्यूशन गोवा बोर्ड हा चॅनल व त्यातील कंटेंट आवडले असल्यास जरूर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी पाहत राहा एक्सेल ट्यूशन गोवा बोर्ड. समजून घेऊया. पहिलं आहे, खाली दिलेले समान अर्थाचे शब्द वाचा व समजून घ्या. वारा याला समानार्थी शब्द आहे पवन. धरतीचा समानार्थी शब्द आहे भूमी. झाड याला दुसरा म्हणजे समानार्थी शब्द आहे वृक्ष.
पाऊस याला पर्यायवाची म्हणजेच समानार्थी शब्द आहे वर्षा. गाणे म्हणजेच गीत हा त्याच्यासाठी दुसरा शब्द आहे किंवा समानार्थी शब्द आहे. तसेच फूल यासाठी समानार्थी शब्द दिलेला आहे पुष्प. आता सोडवूया दुसरा प्रश्न. वर दिलेल्या अ गटातील शब्दांपैकी कोणत्याही 2 शब्दांचा वाक्यात उपयोग करा. इथे मी गाणे या शब्दाचा वाक्यात उपयोग केलेला आहे. गीताने छान गाणे म्हटले. दुसरा शब्द घेतला आहे तो म्हणजे फूल. मोगरीचे फूल मला खूप आवडते. मी गाणे व फूल हे 2 शब्द वाक्यात वापरले आहेत व त्याची वाक्य तयार केली आहे. तुम्ही तुमच्या आवडते शब्द घेऊन तुमची आवडती अशी वाक्य इथे लिहू शकता. पुढील उपक्रम आहे भाषेची गंमत. झुळझुळ, वारा यासारखे शब्द गटशः चर्चा करून तयार करा. खाली दिलेले शब्द आहे खळखळ, झरा, लुकलुक, तारा. तिसरा शब्द आहे घणघण. घणघण वाजते ती घंटा. व चौथा शब्द आहे रिमझिम. पाऊस कसा पडतो? रिमझिम. रिमझिम पाऊस. प्रश्न दुसरा. खालील अ गट व ब गटात लिहिलेल्या शब्दातील फरक ओळखा व त्यांचे योग्य उच्चारण करा. अ गटात दिलं आहे पाठ, साठ आणि ताट व ब गटात दिलेले शब्द आहेत पाठ, साठ आणि ताट. यात पाठ म्हणजे बसण्याचा पाठ व पाठ म्हणजे पाठांतर करणे किंवा शरीराची मागील बाजू पाठ. तसेच साठ हा एक पदार्थ आहे व साठ हा अंक आहे, नंबर आहे. ताट आपण जेवतो त्याला ताट म्हणतो आणि जे स्ट्रेट असतं सरळ त्याला आपण ताट म्हणतो. हे झाले उच्चार सारखे वाटणारे असे शब्द व त्याचे अर्थ. आता कवितेच्या पलीकडे पहिला प्रश्न आहे तुम्ही पाहिलेल्या पिवळ्या रंगाच्या फुलांची नावे लिहा. पिवळ्या रंगाच्या फुलांची नावे आहेत सोनचाफा, शेवंती, झेंडू व जास्वंदी. प्रश्न दुसरा. वारा येताच गवत आनंदाने डोलते. तुम्हाला कोणाच्या येण्याने आनंद होतो ते लिहा. पाऊस, आत्या, आजोबा व गणपती बाप्पा आल्यावर आम्हाला आनंद होतो. इथे तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टींची नावे लिहू शकता. प्रश्न तिसरा. त व स या वर्णाने सुरू होणारे शब्द कवितेत गटशः शोधा व लिहा. त वरून सुरू होणारा एक शब्द दिलेला आहे तारा व स वरून सुरू होणारा एक शब्द तुम्हाला दिला आहे तो म्हणजे सूर. आता बाकीचे शब्द आपल्याला शोधून काढायचे आहेत. त वरून आहे ते तालावर, त्या आणि तेच. तसेच स वरून सुरू होणारे शब्द आहेत सावली, सर्व आणि सारे. पुढील प्रश्न आहे टपटप पडणारी प्राजक्ताची फुले किंवा झाडे व कुरणावर पसरलेले ऊन यापैकी तुम्हाला जे आवडते त्याचे चित्र काढा व त्या चित्राचे नाव लिहा. मला प्राजक्ताची फुले आवडतात म्हणून मी या चौकटीत प्राजक्ताच्या फुलांचं चित्र काढलेलं आहे जी कुरणावरती पडलेली आहेत. तुम्ही तुमच्या आवडते चित्र काढू शकता व तुम्हाला त्या चित्राचे नाव लिहायचे आहे. इथे आपण प्राजक्ताचे फुले हे या चित्राला नाव देऊ शकतो. ओळखा पाहू. आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून करतो काम. गोड गोड रस साठवतो षटकोणात. आम्ही साऱ्या मैत्रिणी मिळून करतो काम म्हणजे साऱ्या मैत्रिणी मिळून काम करतात. गोड गोड रस साठवतो षटकोणात म्हणजे गोड गोड रस म्हणजे मध. षटकोणात म्हणजे मधाच्या पोळ्यात. मधाच्या पोळ्यात छोटे छोटे षटकोणाचे आकार असतात त्यात मधमाशा मध साठवतात म्हणून या कोड्याचे उत्तर आहे मधमाशी. आता सोडवूया काही अधिक प्रश्न. टपटप पडती अंगावरती डॅश फुले. उत्तर आहे टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले. दुसरं आहे डॅश विणते जाळी. याचे उत्तर आहे ऊन सावली विणते जाळी. तिसरा प्रश्न आहे उन्हात डॅश पहा नाहती. उन्हात पिवळ्या. उन्हात पिवळ्या पहा नाहती. चौथा आहे फांदीवरती हा डॅश झुले. फांदीवरती हा झोपाळा
झुले. 5वा आहे पाऊस वारा डॅश या गाण्यातून फुले. पाऊस वारा मोर पिसारा. पाऊस वारा मोर पिसारा या गाण्यातून फुले. 6वा आहे गाणे आमुचे डॅश वारा. गाणे आमुचे झुळझुळ वारा. गाणे आमुचे झुळझुळ वारा. पुढील आहे 7वा आहे गाणे आमुचे लुक लुक तारा. गाणे आमुचे लुक लुक तारा. आणि शेवटचं आहे ते गाणे गाती तेच डॅश बाकी सारे खुळे. गाणे गाती तेच शहाणे. गाणे गाती तेच शहाणे बाकी सारे खुळे. मुलांनो, टपटप पडती अंगावरती या कवितेचा कविता वाचनाचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तो तुम्ही एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड या चॅनलवर पाहू शकता. मुलांनो, व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद. अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.